नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज परिसंवादचा विषय आहे देवतांच्या मूर्त्यांचे खरे अर्थ. आणि आज आपल्या वक्त्या आहेत प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ, ज्येष्ठ लेखिका आणि अभ्यासिका सरला बिरू. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आजच्या या अत्यंत इंटरेस्टिंग अशा विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद सुदेश. हा विषय खरं तर खूप मोठा आहे आणि मूर्तिशास्त्राचा आढावा जर आपण घेतला तर तो मानवी विकासाच्या टप्प्यांबरोबर सुरू होतो. म्हणजे मानवी एक्सप्रेशन केव्हा सुरू झाले तेव्हापासून त्याने आपले कलेला सुरुवात केली असं आपल्याला दिसून येतं. म्हणून मग सुरुवातीचा जेव्हा टप्पा दिसतो, जेव्हा तो रेषा रेखाटायला लागला, तेव्हा त्या आपल्याला कातळ शिल्पांमध्ये किंवा जे केव पेंटिंग्स आहेत, शैलगृहात तो राहत होता तेव्हा ते दिसून येतं आणि त्याच्या जीवनाशी निगडीत गोष्टी तो एक्सप्रेस करतो असं दिसून येतं. म्हणजे शिकारी जीवनामध्ये असताना तो प्राण्यांची चित्र काढतो किंवा कशी शिकार केली जात होती ते काढतो. ती थोडी ओबडधोबड दिसतात, पण रेषांचा आणि त्याला मतितार्थ सांगण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येतो. आणि चित्रांचा आणि शिल्पांचा संबंध आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की तो मानसशास्त्राशी खूप जवळीचा संबंध आहे. ती त्याची एक अभिव्यक्ती आहे. आणि शिकारी जीवनामध्ये जेव्हा तो होता तेव्हा त्याला फारसा वेळ मिळालेला दिसत नाही. आणि जी भीती होती त्याची, आपण जेव्हा म्हणतो की तो शिकारी जीवन जगत होता तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की त्याचं जीवन तेव्हा फार धोक्यात होतं. मोठ्या प्राण्यांपासून, निसर्गाच्या आपत्तीपासून याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तो जरी कंदमुळं किंवा फळं खाऊन जगत असला तरी तो त्याच्यापेक्षा छोट्या प्राण्यांची शिकार करत होता. मोठ्या प्राण्यांची शिकार करणं त्याला शक्य नव्हतं कारण त्याच्या जीवाला धोका होता. म्हणून तो एक सामूहिकरित्या शिकार करत होता आणि त्याची चित्र किंवा त्याला शिकार मिळावी याची चित्र ही प्रार्थना करण्यासाठी तो त्याला देवाची किंवा अशा एका शक्तीची गरज भासली. आणि ही शक्ती जी ज्याला आपण देव म्हणूया, ती शक्ती दोन प्रकारची त्याला दिसते की अकराळ विक्राळ जे निसर्गाचं रूप होतं, वीज असा, पाऊस असो, अग्नी असो किंवा वादळ असो, प्राणी असो, ह्या प्राण्यांपासून संरक्षणासाठी किंवा ह्या निसर्गाच्या आपत्तीपासून संरक्षणासाठी एक त्याला ती जी भीती होती त्या भीतीपासून संरक्षण ही एक उपासना जी आपण पॉझिटिव्ह बाब म्हणू देवाची. आणि दुसरी ह्याचं रूप जे आहे तो जो माझ्या कंट्रोलमध्ये नाही किंवा माझ्या समजण्यामध्ये नाही, तो देव जो अकराळ विक्राळ आहे तो त्याच्या कल्पनेतून आलेला आहे, तो त्याच्या भीतीतून आलेला आहे आणि त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून पण त्याने तशा प्रार्थना केल्याचं नंतरच्या काळामध्ये दिसून येतं. पण सुरुवातीच्या काळातली जी चित्र आहे जी शैलगृहांमध्ये दिसतात, जगभरातल्या शैलगृहांमध्ये ही चित्र दिसतात आणि ती शिकारीची आणि प्राण्यांची आहे. काही भौमितिक आकृत्या पण तेव्हा दिसतात, पण ती फार प्राथमिक आहे असं म्हणू आपण. आणि जसजसं त्याला ते तंत्र अवगत होत गेलं तसं तो स्वतःला नीट एक्सप्रेस करत गेला. म्हणजे शैलगृहानंतरचा जो दुसरा टप्पा आपण म्हणू त्याच्या कलेचा जो दिसून येतो तो आपल्याला कातळ शिल्प मध्ये दिसतो, जो त्याने दगडाच्या हत्याराने कोरलेला दिसतो. त्याचा काळ काढणं फार काही जणांना जिक्रीचं वाटतंय कारण काही पुरावे नाहीये, पण काही जणांनी तो मध्याश्मयुग काढलाय किंवा काही ठिकाणी जगभरात तो 1,00,000 वर्ष वगैरे असा जातोय. तर त्याचे ते एक्सप्रेशन आहेत, त्याच्यात ते प्राणी आणि शिकारीचेच गोष्टी दिसतात. पण असं आपण मानवी मानसशास्त्राचा विचार केला तर तो त्याची कला कशी एक्सप्रेस करतो, तर तो आधीच्या गोष्टी काही बघतो, आधीच्या लोकांनी काही केलेल्या, आणि त्यात स्वतःचे अनुभव तो ऍड करत जातो आणि मग त्याचं एक एक्सप्रेशन तयार होतं, जे खूप महत्वाचं अधोरेखित करणं जरुरी आहे आता की ते
त्याच्या रोजच्या जीवनाशी, त्याच्या रोजच्या गरजांशी निगडीत असतं. म्हणजे नंतरच्या काळातल्या ज्या देवता किंवा तयार झाल्या, त्यांचा पण संबंध आपण ह्या दृष्टीने विचार नाही करत, की आपल्या गरजांनुसार आपल्याला हम्म, भावलेले लोक ते देव होत जातात. अ, त्यानंतरचे जे माणूस शेती करायला लागला, शिकारी नंतरचा जो दुसरा टप्पा दिसतो, की तो शेती करून स्थिर जीवन जगायला लागला. आणि त्यावेळेस तो मग शेतीचा सुफलनासाठी मला चांगलं पीक यावं आणि पुढचा मग पशुपालनाचा टप्पा होता, तेव्हा माझ्या पशूंचं संरक्षण व्हावं वन्यजीवांपासून, आणि मग माझ्या पशूंना व्यवस्थित संतती प्राप्त व्हावी. त्यासाठी तो सुफलनाच्या देवता तयार झालेल्या दिसतात. आणि ह्या काळामध्ये जेव्हा उत्खनन केलं, विशेषतः भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर मेहरगढी साईट जी आहे, जी सर्वात आधीची म्हटली जाते, त्याचा इसवी सन पूर्व 5000 वगैरे काळ येतो. तिथे मातृकांचे जे शिल्प सापडतात, जगभरात ते मातृकांचे शिल्प सापडले ते ओबडधोबड आहेत. आणि जाड मांड्या किंवा तिचे स्तन मोठे किंवा ती एक माता आहे, ती जन्म देणारी जननी, अशा त्या मूर्त्या दिसतात. त्याच्यात काही प्राण्यांच्याही मूर्त्या सुरुवातीच्या काळामध्ये तयार झालेल्या दिसतात. त्याच्यात पोलंडमधले किंवा आफ्रिकेतल्या काही मूर्त्या आदी मूर्त्या मानल्या गेल्या आहेत. असिरिया आणि बॅबिलियन मध्ये पण काही मूर्त्या आधीच्या दिसून येतात, जे आपण मी त्याचे काही फोटो शेअर केले, ते बघू शकता. आणि नंतर शेतीचा आणि पशुपालनाच्या काळामधल्या ज्या मूर्त्या दिसतात त्या त्याच्यातली चित्र पण आणि त्याच्यामधून पण तिच्या स्तनांमधून दूध येत आहे, बाहेर पडत आहे, किंवा बकरी किंवा प्राणी जे आहेत ते दूध कसं देत आहेत ह्याचं डिपिक्शन जास्ती दिसतं, किंवा ती गरोदर आहे किंवा जास्ती बाळ आहेत असे झालेले दिसतात. भारताचा जर विचार केला तर आतापर्यंत असं म्हटलं गेलं की सिंधू संस्कृतीची जी स्थळं आहे तिथे जे काही सापडलं गेलं त्याच्यावरून, त्या मूर्त्यांवरून आपण आदी मूर्त्या सगळ्या होत्या असा विचार करतो. पण स्वातंत्र्यानंतर जी काही उत्खननं झाली तिथे पण अशा मृण्मूर्ती सापडल्या आहेत. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे डिपिक्शन आहेत, त्याच्यात सील आहेत, काही शिक्के आहेत, शिक्क्यांवर काही लिपी आहे. आणि त्या काळातले प्राण्यांचे प्रतिबिंब त्याच्यावर उमटलेले दिसतात. म्हणजे कदाचित ते त्या प्राण्यांवरून त्यांचा गट ओळखला जात असावा असं काहींचं म्हणणं आहे. याच्यामध्ये सलग सापडणाऱ्या आणि जगभरात सापडणाऱ्या मूर्तींचं जर आपण एकत्रीकरण केलं तर आपल्याला दिसणाऱ्या मूर्ती म्हणजे मातृकांच्या मूर्ती असं म्हटलं गेलं अभ्यासकांनी त्यांना. कारण त्या मानवी सुफलनाशी जोडलेल्या दिसून येतात. काही लिंगाच्या किंवा योनीच्या आकाराचे दगडही सापडलेले आहेत. म्हणजे मानवाचा विचार केला तर ह्या देवता ज्या आहेत त्या मानवी जीवनाशी संबंधित होत्या, आणि जो खूप मूळ स्रोत आहे तुमच्या जन्माचा त्याच्याशी त्या पुजल्या गेल्या. निसर्ग देवताही तयार झाल्या नंतरच्या काळामध्ये, ज्या रक्षण करत्या असं म्हटल्या गेल्या, की त्या रक्षक देवता म्हणजे पाण्याचे रक्षक करणारी, डोंगराची रक्षक करणारी. किंवा वैदिक देवतांचा विचार केला तर त्या सगळ्या अग्नी, वरुण, हे सगळे देव होते, हे सगळे निसर्ग देव होते. तर माणूस सुरुवातीला निसर्गाची पूजा करत होता, आणि जसजसा शेती करायला लागला तेव्हा मग त्याच्या देवतांचं स्वरूप बदलत गेलं, आणि ते त्या मूर्तींमध्ये तुम्हाला दिसून येतं. जसं की शेती करताना मग सुफलनासाठी माझं जास्ती पीक यावं, माझे प्राणी सांभाळले जावे असे. आणि आताही आपण बघितलं तर असं आपण काही सणांना म्हणजे संक्रांत म्हणा किंवा दिवाळी किंवा पोळ्याला आपण बघा मातीचे बैल बनवतो. तर ते मला वाटतं ती चालत आलेल्या ज्या परंपरा होत्या, म्हणजे अनुकरण करण्याची जी मानवी वृत्ती होती, ते ह्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्याचं प्रतिबिंब सतत चालत आलेलं दिसतं. फरक थोडा एवढा होतो की त्याचं काळाचा जीवनात जसं जसं टप्पे येतात किंवा जीवनातले टप्पे जसे बदलतात तसं त्याचं एक्सप्रेशन बदललेलं दिसून येतं, त्या देवता तशा बदललेल्या दिसून येतात. याच्यानंतर जो दुसरा नागरीकरणाचा काळ आहे त्या काळामध्ये तो थोडा स्थिरावला.
स्थिर जीवन जगायला लागला. थोडं मनोरंजनासाठी ज्या गोष्टी त्याच्या आयुष्यात आल्या, की त्याला वेळ मिळायला लागला, की स्थिर हम्म. जीवन जगायला लागल्यामुळे आणि त्याचा इतर लोकांशी संबंध येत गेला. त्यामुळे जी देवाणघेवाण झाली, व्यापार सुरू झाल्यानंतर पहिल्या व्यापारीकरणाचा, नागरीकरणाचा जो टप्पा आहे, तिथे मग तुम्हाला मूर्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, खेळणी, बैलगाडी, प्राण्यांची छोटी मूर्त्या अ, किंवा भौमितीच्या आकाराच्या किंवा त्याने असं काही क्रिएटिव्ह गोष्टी केलेल्या, एकच मुख असलेल्या पण 4 शरीर असलेल्या मूर्त्या, हम्म. वेगवेगळे प्राणी, हे सगळं झाडं किंवा मनुष्य, शिकारीचे दृश्य असे दिसून येतात. म्हणजे सिंधू संस्कृतीचा विचार केला तर आपल्याला त्या ज्या प्रमुख मूर्त्या आहेत, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की एक तो पुजाऱ्याचा मोठं. असं हे असलेल्या मूर्ती किंवा ती ज्याला नाचणारी स्त्री म्हणतात. ह्या ह्या मूर्त्यांच्या व्यतिरिक्त जी हजारो शिक्के सापडले आहेत, ते फार महत्वाचे आणि ते त्याच्यावर जे प्राण्यांचे डिपिक्शन आहे ते त्या काळातले प्राणी कोण होते ते आपल्याला समजायला मदत होते. तसंच नंतर मग ज्या अजून मूर्त्या आपण मौर्यपूर्व काळ म्हणूया, भारताच्या हम्म. संदर्भात बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मातृकांच्या मूर्त्यांचं स्वरूप बदललेलं दिसतं. त्याचं शरीर व्यवस्थित बांधेसूर आलेलं दिसतं. म्हणजे हम्म. आपण सिंधू संस्कृतीतल्या पण मूर्त्या बघितल्या तर त्याचं स्वरूप जरा आपल्याला बांधेसूर किंवा मानवी शरीराची ओळख झालेलं असं दिसतंय. तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा एक त्या माध्यमांवर ताबा मिळाला आहे आणि ती उत्क्रांत झालेली कलेची अवस्था हो. तुम्हाला दिसून येते. ह्यामधल्या ज्या मातृकांच्या मूर्त्या आहेत त्या फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्या डोक्यावर वेगवेगळी केसभूषा आहे, वेगवेगळे अलंकार आहेत. अ, त्यांनी वेगवेगळे वेशभूषा परिधान केलेली आहे. म्हणजे नागरीकरण झाल्यानंतर एक मनोरंजनाची जी जीवनाला सुरुवात झालेली, कले जो आस्पेक्ट आधीच्या कलेमध्ये अ, नष्ट झालेला होता, हम्म. म्हणजे नव्हताच, नष्ट झाल्यापेक्षा तो नव्हताच असं म्हणू, तो नंतरच्या काळामध्ये नागरीकरणामध्ये दिसतो. आणि भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर ते दुसरं नागरीकरण आपण मौर्य काळातलं म्हटलं जातं. मौर्य काळातलं कला ही खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि उत्क्रांत झालेलं स्वरूप आहे. ह्यामध्येच वैशिष्ट्यपूर्ण स्त्रियांच्या बाबतीत ज्या मातृका म्हटल्या जात होत्या किंवा पूजल्या जात होत्या, त्याचं स्वरूप वेगळ्या प्रकाराचं झालेलं दिसतं. म्हणजे तिचं शरीर सौष्ठव, तिचे शरीराचे काही अवयव अधोरेखित करणं, अ, त्याला एक वेगळी झळाळी येणं, पॉलिश, मॉडर्न पॉलिश फार म्हणजे हा खूप मोठा विषय आहे. हम्म. मौर्य कला हा आणि त्यात दिसणारे जी पॉलिश आली कुठून किंवा त्याचा संबंध मग आपल्याला व्यापारीकरणाशी आणि मौर्य काळात जे आंतरराष्ट्रीय व्यापार होता, जी देवाणघेवाण झालेली दिसते, जी जगभरातल्या लोकांशी त्यांच्या कलेचे आणि आपलं आदान-प्रदान, त्यांची तंत्र आणि आपलं आदान-प्रदान, हे आपल्याला मौर्य कलाचं वैशिष्ट्यपूर्ण मानता येईल आणि ते कलेमध्ये दिसतं. म्हणजे जी पॉलिश एकदम ती नंतरच्या काळामध्ये हळूहळू नष्ट झालेली दिसते आणि ते तंत्रज्ञान मग त्या काळाचं पर्टिक्युलरली विशेषतः अशोकाच्या काळातल्या ज्या मूर्ती आहेत, दिदारगांची यक्षी किंवा एक मकराचं एक सुंदर चित्र आहे किंवा ज्या यक्षिणींचे चित्र आहे, यक्षाचा एक भाग आहे मोठा. हे यक्षिणीचे डिपिक्शन आणि हम्म. स्त्रियांच्या चौरीधारिणी म्हणून एक दिदारगंज यक्षी फार फेमस आहे. बिहार म्युझियम मध्ये आहे ती. आताच जेव्हा पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं तर ती आपण इंटरनेटवर बघू शकतो. तर मग ह्या यक्षयक्षिणी देवता कशा आल्या? तर ह्या यक्षयक्षिणी रक्षण देवता होत्या. म्हणजे अच्छा. रक्षण करणाऱ्या. मग तुमच्याकडे मालमत्ता झाली आणि तुम्ही मालमत्ता संकलन करायला लागलं हम्म. तर एक नवीन व्यवस्था तयार भीती. करायला लागते. चोरीची भीती तुम्हाला भीती. येते आणि मग त्याच्यासाठी एक संरक्षण व्यवस्थाच पूर्ण तयार होते. नागरीकरणाचा मध्ये हे जी व्यवस्थापनाच्या गोष्टी दिसतात त्यामुळे ह्या रक्षक देवता आलेल्या दिसतात.
किंवा त्या काळामध्ये मौर्य काळामध्ये जी आपण गणराज्य व्यवस्था बघितली तर त्याच्यात गणिका किंवा मुख्य जे प्रमुख होते त्यांचे अधिकारी वगैरे ते सगळं डिपिक्शन तुम्हाला दिसून येतं. त्याच्यानंतरची जी फेज आपण शिल्पकला म्हटली तर हा याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की जे कलेसाठी जे मटेरियल वापरलं जात होतं ते सुरुवातीच्या काळामध्ये स्थानिकच होतं. अर्थातच जे काही हम्म. अवेलेबल आहे ते माती, दगड हम्म. किंवा अं, लाकूड किंवा झाडांच्या पाना फुलांपासून केलेलं मातीच्या भांड्यांवर दिसणारे त्यांचं हम्म. डिपिक्शन चित्र किंवा शैलगृहात जे काही मटेरियल वापरलं जायचं ते त्यांना लोकली अवेलेबल असायचं. पण नागरीकरणामध्ये तसं नाही दिसत. नागरीकरणात त्यांनी हम्म. त्या कलेसाठी कुठून कुठून आणलेलं कलाकारांना कारागिरांना आणलेलं दिसतं किंवा ते हम्म. मटेरियल पण जे अवेलेबल आहे ते त्यांनी मागवलेलं दिसतं. म्हणजे अगदीच आपण सिंधू संस्कृतीच्या काळातलं बघितलं तर सिंधू संस्कृतीतल्या काळात जे दागिने बनवले जात होते ते तुम्हाला बाकीच्या साईटमध्ये मेसोपोटेमिया इथे पण सापडून येतात. किंवा आता नवीन संशोधन झालं तिथे सिंधू लिपीचे पण काही सील सापडले आहेत बाकीच्या ठिकाणी. म्हणजे मग ते आदान प्रदान त्याच्यावरून लक्षात येतं. हा झाला नागरीकरणाचा भाग. त्याच्यानंतर जे मोठं स्थापत्य झालं, स्थापत्य कला झाल्या, तो मौर्य काळानंतरचा आणि मौर्य काळातला जो टप्पा दिसतो, ज्या लेण्या कोरल्या गेल्या, म्हणजे मानवनिर्मित आधी माणूस आपल्या नैसर्गिक शैलगृहात राहत होता आणि नंतर तो जेव्हा शैलगृह म्हणजे गुहा कोरण्याची कला आपल्याला हम्म. दिसते, ती कला आली कुठून? तर सर्वात भारतात ज्या 12 लेणी दिसतात, त्याचं मौर्यन पॉलिश फार फेमस आहे आणि ते एकदम तिथेच दिसतं आणि नंतर फार दिसत हम्म. नाही दुसरीकडे. हम्म. तर ते त्यावेळेस जो इराणचा राजा होता त्यांच्या अशा पद्धती होत्या रुस्तम म्हणून की त्यांची जी थडगी होती ती अशा गुहा वेगळ्या बनवून तिथे त्यांची थडगी बनवलेली दिसून येते. अच्छा. आणि चंद्रगुप्त मौर्याचे जे कालसी चंद्रगुप्त नाही सम्राट अशोकाचं जे आपले शिलालेख त्याने मांडून ठेवले त्याच्यात कालसी एडिक्ट जे आहे उत्तराखंडमध्ये दिसतं त्याच्यात त्यांनी 5-6 ह्या आंतरराष्ट्रीय राजांचा उल्लेख येतो. अच्छा. अच्छा. म्हणजे त्याचा आणि ते त्याचे मित्र राष्ट्र आहे आणि तो असं म्हणतो त्या शिलालेखात की मी माझ्या या मित्र राष्ट्रांना धम्माचा प्रचार दिला किंवा धर्माचा हम्म. प्रचार दिला म्हणजे बौद्ध धर्माचे विचार पाठवले किंवा आमचं आदान प्रदान झालं असं तो त्या शिलालेखामध्ये म्हणतो. आणि मग असं लक्षात येतं की त्यांच्याकडून जी ग्रीक रोमन जी कला आहे म्हणजे आपण जर सम्राट अशोकाच्या राज्याचा विचार केला तर चीनकडून येणारे काही बाबी तिकडनं युरोपातून ग्रीक रोमन येणारे बाबी ह्या आपल्याला नंतर जी आपण गांधार कला म्हणतो हम्म. शिल्पाची गांधार शैलीत ह्या सगळ्यामध्ये हे इलेमेंट सगळे एकत्र झालेले दिसतात. म्हणजे जे तत्वज्ञान किंवा विचारांचं आदान प्रदान होत होतं एक नवीन समन्वय म्हणूया आपण त्याला समन्वय साधला जाता तो समन्वय आपल्याला ह्या कलेमध्ये पण दिसतो. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं तर बुद्धाच्या बोधिसत्व मूर्ती ज्या मिशा असलेल्या वगैरे ज्या दिसतात त्या गांधार कलेतल्या किंवा हम्म. नंतरच्या काही मूर्ती आलेल्या बुद्धाच्या मूर्ती वस्त्र किंवा कुशाण राजे होते त्यांचे जे वस्त्रापरावरण त्यांचे बुट सूर्याची जी मूर्ती दिसते त्याच्यामध्ये सूर्याला असे गुडघ्यापर्यंत बूट घातलेले दिसतात आणि ती परंपरा हम्म. चालू झालेली दिसते. भारतातल्या ज्या देवता आहेत त्या देवता म्हणजे दुर्गा म्हटली तर ऑर्थोडॉक्सची जी ग्रीक देवता होती किंवा कुबेर म्हटला जो फेरो होता तो हम्म. कुबेराचं एक रूप किंवा सिंहवाहिनी दुर्गा लक्ष्मी ह्या त्यांच्या देवतांमधून आलेले आपल्या देवतांमध्ये इलेमेंट दिसतात किंवा ते तसं सुरुवातीला दिसून येतं. याचं रिप्रेझेंटेशनचा विचार जरी केला म्हणजे सगळ्यात आधी दिसणारी मूर्ती आपण म्हटली म्हणजे ह्या लेण्यांमधले सुरुवातीला लेण्या
आलेल्या दिसतात हम्म, त्यांच्यातून, ज्या अशोकाने केल्या. आणि त्याच्यानंतरचा जो मोठा टप्पा दिसतो तो स्तूप. हम्म, स्तूप आधी भारतात होते ते साधेसुधे मातीचे होते आणि ती स्मृती स्मारक म्हणून ते बनवलं जात होतं माती दगडांचं, अच्छा. की त्या अवशेष जे होते, मृतांचे जे अवशेष होते त्याचं रक्षण व्हावं त्या दृष्टीने एक ते, हम्म, किंवा स्मारक म्हणून एक साधं सुद्धा बनवलं जात होतं. पण सम्राट अशोकानंतर मग त्यांनी ती बुद्धाच्या अवशेष मोठाले स्तूप उभारले. मग विटांचे स्तूप हे मोठाली कला आली. मग विटांमध्ये काही मूर्ती पण बनवल्या गेलेल्या, ज्या सुरुवातीच्या हम्म, याच्यामध्ये मोल्डिंग करून काही मूर्त्या देवळांमध्ये दिसतात त्या बनवलेल्या गेलेल्या दिसतात. आणि मग दगडात कोरण्याची जी कला 12 लेणीपासून सुरुवात झाली ती मग आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणजे इथे जे लोकली अवेलेबल मटेरियल काय होतं तर दगड होता बेसाल्टचा. हम्म, त्यामध्ये त्यांनी ह्या लेण्या कोरल्या आणि मग त्यातच मूर्तिकला कोरायला सुरुवात हम्म, केली. हम्म, जसं की बिहारमध्ये असे काही फारसे डोंगर नव्हते. तिथे हम्म, मग विटांचे स्तूप प्रचंड उभारले गेले आणि म्हणजे तो आपण एक असं म्हणू की त्यावेळेस बुद्ध विचार प्रचलित झाले म्हणून तिथल्या लोकांनी, राजांनी किंवा जे कोणी त्यांचे भाविक म्हणू, जे भक्तगण होते त्यांनी ती स्मारकं उभारली. त्या मूर्त्या उभारल्या गेल्या. मग गांधारची कुशाण कला म्हटली जाते. गांधार कला, कुशाण राजे आले आणि मग त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आणि मग त्यांनी बुद्धाच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली. त्यांची कला आणि आपली कला याचा समन्वय झालेला नंतर मग आपल्याला जय मथुरा कला म्हटली जाते. हम्म, मथुरेतल्या ज्या मूर्त्या आहेत त्यामध्ये दिसून येतात. त्यात सुरुवातीला बुद्धाच्या आहेत आणि नंतरचा काळ असा आपण म्हणू की जेव्हा बुद्ध विचारांचा भारतभर प्रसार झाला आणि वैदिक यज्ञ थोडे कमी व्हायला लागले किंवा त्यांचा प्रभाव कमी झाला आणि नंतरचा जो एक ट्रान्झिशन पिरियड आला, की ह्या पिरियडमध्ये पौराणिक देवतांचा उदय झाला. हम्म, म्हणजे बुद्धाचं थोडं-थोडं अस्त झाल्यानंतर अ, शिव, विष्णू किंवा स्थानिक देवता ज्या 5 म्हटल्या जातात, शक्ती, उपासना किंवा जे 5 पंचायतन देवता त्यांचा उदय झाल्यामुळे ना अ, जास्ती प्रमाणात त्या मूर्त्या आणि देवळं बनवली गेली. हम्म, म्हणजे बुद्धाच्या एका काळानंतर जैनांनी पण मूर्त्या बनवल्या आणि हा जो काळ आहे तो सर्वसामान्य लोकांचा म्हणूया आपण, की हम्म, त्यांच्यामध्येही ह्या देवता ज्या होत्या, त्या वैदिक देवता नव्हत्या. म्हणजे वैदिक देवता इंद्र, वरुण ह्या देवता हळूहळू मागे पडत गेल्या. कळले. आणि मग विष्णूची मूर्ती मोठी झालेली दिसते आपल्याला. हम्म, विष्णूची मूर्ती जी आपल्याला शेषावर झोपलेली वगैरे दिसते. ती त्या काळाची गरज अशी होती, की जेव्हा समुद्र अ, मार्गाने तुम्ही व्यापार करत होते आणि तुम्हाला संरक्षणाची गरज होती. हा, तो तो काळ अगदी बुद्धाची पण जी अवलोकितेश्वर मूर्ती दिसते, हम्म, ती म्हणजे अष्टमहाभय जे अ, प्रवास हम्म, करणारे व्यापारी होते. त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आणि व्यापार करताना त्यांचे तांडे जे प्रवास करायचे, तेव्हा त्यांना जंगलाचे, प्राण्यांचं, असे समुद्राचं, बुडण्याचं हे जे भय होतं, वीज पडण्याचं, हे त्याला अष्टमहाभय म्हटले जातात. जे लेण्यांमध्ये कोरलेली आपल्याला दिसून येतात. हम्म, मग त्याचं एक बुद्धाचं एक संरक्षण देवता म्हणून एक अवलोकितेश्वर हे स्वरूप आलेलं दिसतं. हम्म. लोकेश्वर किंवा अवलोकितेश्वर म्हटलं जातं, की तो आमच्याकडे वरून बघतो आहे आणि तो आमचं अच्छा. संरक्षण करणार. मग ह्याच काळामध्ये धारिणी मंत्रासारखे मंत्र किंवा महामायुरी देवता जी सर्पदंशापासून तुम्हाला रक्षण करते, ती हम्म, तारा, मग हळूहळू विद्येची देवता, असे त्या देवतांचं स्वरूप बदललेलं समज. दिसतं आणि मग जो सर्वसामान्य माणूस होता, जो निर्गुण उपासना नाही करू शकत, सगुण उपासना हम्म, त्याला समोर काहीतरी लागतं. हम्म, तो जेव्हा काळ झाला तेव्हा ह्या मूर्त्या खूप मोठ्या प्रमाणात बनवल्या गेल्या. आणि नंतर याची सुरुवात जी आहे ती मी असं म्हणेल की बौद्ध लेण्यांपासून झालेली दिसते. कारण बौद्ध लेण्या एक प्रकारे जरी ती विद्यापीठ किंवा विद्येची स्थळं बनली, सुरुवातीला जेव्हा लेण्या कोरल्या गेल्या तेव्हा ते वर्षावास म्हणजे
भिकूंना आपलं पावसापासून संरक्षण म्हणून त्या बनवल्या गेल्या. पण नंतर जेव्हा ते भिक्खू तिथे राहायला लागले, तेव्हा तिथे हळू-हळू ते एक पीठ होत गेली, मठ होत गेले. हम्म. ज्ञानार्जनांचं किंवा धर्मप्रसाराचं साधन होत गेलं. मग लोक तिथे राहायला लागल्यावर मग ते 4 महिन्यात काय करणार? मग ते चित्र काढायला लागले, मूर्ती काढायला लागले. आणि मग एक कथाकथनाची जी कथन शिल्प जी आलेली दिसतात, की हम्म. एक नॅरेटिव्ह, एक कथा सांगायची, ती मग दगडामध्ये कोरली गेली. कोरायचे. जे विशिष्ट प्रकारचे आयाक पट्ट जैनांमध्ये दिसतात आणि नंतरच्या काळामध्ये लेण्यांमध्ये तुम्ही बघितलं वेरूळ किंवा अजिंठ्याला, तर रामायण महाभारत, अजिंठ्याला नाही, अजिंठ्याला जातक कथा दिसतात तुम्हाला. हम्म. म्हणजे जातक कथा पण एक कथा सांगण्याचं, एक हम्म. मौल्य सांगण्याचा एक प्रकार दिसतो, की लोक तिथे येतात तर मग त्यांना मूल्य सांगायला हवं, ज्ञान द्यायला हवं. आणि तुमचं तत्वज्ञान आणि ज्ञान आहे ते एक प्रकारे स्टोअर करायची काय पद्धत असावी, ती पद्धत एकदम स्थानिक काळापासूनच, म्हणजे जेव्हापासून तुमची कला विकसित होत गेली ते तेव्हापासून हा एक उद्देश होतात, की ज्ञान कसं साठवून ठेवायचं, पुढच्या पिढीला कसं द्यायचं. तर ते कलेच्या चित्राच्या माध्यमातून द्यायला हवं असं. आणि त्याचं अगदी उत्क्रांत झालेलं स्वरूप म्हणजे तुम्हाला रामायण महाभारताची शिल्प, जातक हम्म. कथा त्या कोरलेल्या दिसतात. आयात पट्ट दिसतात जे जैनांचे आहेत. नंतर ही डिव्हिजन खूप जास्ती होत गेली, म्हणजे समाज जसा जसा गुंतागुंत वाढत गेली, नगरं वाढली, व्यापार वाढले आणि 2-3 प्रकारचं माणूस जीवन जगू लागला. म्हणजे तो शेती करत होता, तो व्यापार करत होता, पशुपालन करत होता. एक जी जटिल व्यवस्था तयार झाली व्यवस्थापनाची, तसं यांचं देवतांचं स्वरूप पण बदललेलं तुम्हाला दिसतं आणि त्या देवता तशा आलेल्या दिसतात. आणि मग जसं गणपती म्हणू आपण, गणपती देवता, की त्याने विघ्न आणू नये म्हणून, म्हणजे गणपती हम्म. आपल्याला बुद्ध लेण्यांमध्ये पण दिसतो आणि नंतर गाणपत्य संप्रदाय झालेला सुद्धा दिसतो. म्हणजे गणव्यवस्था स्वरूपापासून ती देवता कशी कशी उत्क्रांत होत जाते आणि तिचं मूर्त स्वरूप, म्हणजे मूर्ती कशा विकसित होत जातात हे सुरुवातीला आपल्याला दिसतं. म्हणजे अगदी आपण उदाहरण घेतलं गणपतीचं, तर गणपती सुरुवातीला कुठे दिसतो, तर लेण्यांमध्ये दिसतो 6व्या शतकात वगैरे. औरंगाबाद लेणीत दिसतो, घारापूर लेणीत दिसतो आणि तो मातृकांच्या बरोबर दिसतो, मातृकांच्या पट्ट्याबरोबर दिसतो, सप्तमातृकांबरोबर. हम्म. म्हणजे सप्तम तो एक गणाचा अधिपती म्हणून दिसतो आणि हम्म. हळूहळू मग तो त्याचा वेगळी देवळं झालेली दिसतात किंवा वेगळी त्याची उपासना झालेली दिसून येते, गाणपत्य संप्रदायात झालेला दिसतो. आतापर्यंत आपण समजू की गणपती उत्सव आपण करतो. तसंच मातृकांचं पण दिसतं तुम्हाला, की जेव्हा तुम्हाला सुफलनासाठी किंवा तुम्हाला संततीसाठी तुम्ही पूजा केलेली दिसते, संरक्षण करावं तिने म्हणून पूजा केलेली दिसते. तसं नंतर जेव्हा नागरी व्यवस्था झाली, राज्य व्यवस्था आली, राष्ट्रव्यवस्था आली, गण आले आणि ते एकमेकांशी लढायला लागले, तेव्हा युद्ध ही एक कला गरजेची झाली. आणि मग युद्धात विजयासाठी तुम्हाला देवता लागल्या आणि मग दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनी ह्यांचं स्वरूप कसं विकसित होत गेलं, म्हणजे मातृकांचं एक पार्वती किंवा आदिती किंवा तारा ह्या ज्या देवता आपण विचार केला, तर त्यानंतर अशा युद्धाची देवता झालेली दिसते. मग तुम्हाला ती हम्म. अगदी शिवाजीपर्यंत भवानीचं रूप हम्म. आलेलं दिसतं, की भवानीला म्हणजे युद्धात विजय मिळवण्यासाठी. म्हणजे एक प्रकारे हे जे कुठल्या पण मूर्ती आहेत त्या माणसाने आपल्या फायद्यासाठी आपल्या मानसिकतेतून आलेली एक ते एक्सप्रेशन्स आहेत. हम्म. म्हणजे की आणि एक दुसरं हे असं एक्सप्रेशन आपण म्हणू की ते असं एक एक्सप्रेशन आहे मूर्ती कला बनवणं. त्याला एक श्लोक आहे, खरं म्हणजे श्लोक सांगते तुम्हाला. गह खरे त्यांनी तर मूर्ती विज्ञान असा शब्द वापरलाय हम्म. आणि काही मूर्तिकला असं. ह्याच्यावर काम करणाऱ्यांमध्ये म्हणजे अगदी अमेरिकन इंडियन सोसायटी तर त्याच्यावर मूर्तिकलेवर व्हॉल्युम्स करते खूप, सगळे किती माहिती नाही.
पण ह्याच्यावर काम करणाऱ्यांमध्ये कुमारस्वामी आहेत, गोपीनाथराव आहेत, स्टेला कॅम्ब्रिज आहे, असे असे काही स्कॉलर्स आहेत ज्यांनी मूर्तिकलेवर खूप ऑथेंटिक काम केलं असं आपण म्हणू शकतो. त्याच्यापैकी गह खरे यांनी मूर्तिशास्त्राचं एक पुस्तक आहे. निपू जोशींचं मूर्तिशास्त्र एक पुस्तक आहे. तर खरे असं म्हणतात की मोक्ष धीराज्ञ मन्यत्र विज्ञान शिल्पशास्त्र योग हा अमरकोशातला त्यांनी एक श्लोक उद्युक्त केला आहे. ते म्हणतात की मोक्षाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर असते, त्यावेळी तिला ज्ञान होते आणि इतर शिल्पशास्त्र इत्यादी ठिकाणी बुद्धीला होणाऱ्या ज्ञानाला विज्ञान असे म्हणतात. आणि मग नंतर काही स्कॉलर जसं निपू जोशी त्यांचं मूर्तिशास्त्र मोठं पुस्तक आहे ते असा डिव्हिजन करतात की विकसित संस्कृती आणि अविकसित संस्कृती. पण मला असं वाटतं की अशी विभागणी करता येत नाही, कारण जो प्रत्येक समाज होता तर त्या समाजाच्या काही भयग्रस्त जागा होत्याच. त्या जागांमधूनच ती एक म्हणजे विकसित संस्कृती ही कल्पनाच असेल, कारण नागरी संस्कृतीचे पण काही भय होतेच, चोरी सारखे वगैरे. तर ते त्यावेळेस दिसतात. पावा अजून एक मला म्हणणं फार महत्वाचं वाटतं ह्या संदर्भात. ते असं म्हणतात की भारतात याचा जास्ती प्रमाणात मूर्तिपूजेचं स्तोम किंवा उदय कसा झाला, विकास आणि उदय याचा जर आपण विचार केला तर असं म्हणता येईल की औपनिषदिक विचारधारेची स्थापना म्हणजे जेव्हा वैदिकी नंतर जे उपनिषद काळ आला आणि वेदांमधलेच काही स्कॉलर जेव्हा ह्या कर्मकांडाला नाकारायला लागले आणि माणसाची सृष्टीची उत्पत्ती, माणसाची उत्पत्ती ह्याचा विचार करायला लागले, तेव्हा जे उपनिषदिक ज्ञान आलं ज्याला आपण दर्शन म्हटलं जातो, भारतीय दर्शन, ते त्याची स्थापना आणि अहिंसेच्या सिद्धांताची प्रतिष्ठा यामुळे वैदिक यज्ञ पद्धतीची पकड ढिली पडली आणि प्रतिमा पूजनाचा उदय झाला. सुरुवातीला याची पद्धत आणि विस्तार साधारण होता, पण मध्यकाळापर्यंत तो मग गुंतागुंतीचा होत गेला आणि हे मंदिरं आणि लेण्या जे स्थळ होते हे उपासना केंद्रांबरोबर राजकीय सामाजिक केंद्र पण झाली आणि मंदिरं मठ ही मग नंतर एक प्रकारे त्यांची आपण त्याला असं म्हणू शकतो की ती पुरोहितवादाची सुरुवात सुद्धा तिथून झालेली दिसते आणि मग राजकीय आणि पुरोहित आणि यांचं जे सोटलोट झालेलं दिसतं आणि मग ती इन्स्टिट्यूशन जी साधारण लोकांपासून होती ती दूर होत गेली आणि मग आता जे मंदिरात अधिपती किंवा मठाधिपती त्यामध्ये असलेली संपत्ती आर्थिक केंद्र पण ही झाली, कारण लोक दान द्यायला लागली ती आणि मग सामान्य जनता ही दोन विभागणी होत गेली. म्हणजे समाजाचं स्वरूप आता कसं झालंय त्याचं डिपिक्शन तुम्हाला ह्या संस्थांमधून, ह्या इन्स्टिट्यूशन मधून मिळत जातं. प्रत्येक काळाची जी कला आहे, म्हणजे इतिहासात आपण अगदी मौर्य कलेपासून सुरुवात केली तर नंतरच्या काळामध्ये जी राजकीय दानं मिळाली किंवा राजकीय त्याला सपोर्ट मिळाला असं म्हणूया आपण, किंवा समाजाचा पण सपोर्ट मिळाला, राजकीय सपोर्ट त्यांना जरुरी झाला कारण की लोकप्रिय झालेल्या बाबी त्या होत्या. म्हणजे बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणणं, कारण त्यांना पर्याय नाही राहिला त्याशिवाय. जी गोष्ट लोकप्रिय झाली ती मग राज्यांना किंवा यांना मान्य करावी लागली. तर तो परिणाम प्रत्येक काळामध्ये तुम्हाला दिसून येतो. म्हणजे मौर्य काळामध्ये जे बुद्धिझमचं ग्लोरिफिकेशन झालं आणि प्रचंड प्रमाणात सगळीकडे स्तूप झाले, अशोकाचे स्तंभ झाले, नंतर महाराष्ट्रात सातवाहन काळामध्ये किंवा क्षत्रपांनी पण कुशाणांनी पण लेण्या कोरायला मदत केली, व्यापारी लोक दान द्यायला लागली, म्हणजे नाशिकच्या लेणीमध्ये किंवा कार्ल्याच्या लेणीमध्ये दान करणारी परदेशी व्यापारी सुद्धा आहेत.
की हे परदेशी व्यापारी का दान देता इथे, की कारण मग त्यांना ती केंद्र महत्वाची झाली आणि तिथे त्यांचं स्टॅम्पिंग असणं जरुरी हम्म. झालं. म्हणजे हा हा मग अगदी काय म्हणू आपण मार्केटिंगचा भाग झाला नक्कीच बरोबर. असं दिसून येतं. आणि प्रत्येक काळामध्ये मग ती ती इष्टदेवता लोकप्रिय झाली, तिची देवळं झाली, तिच्या मूर्त्या झाल्या. आणि दुसरा याचा राजकीय किंवा बाकी सामाजिक परिणामाच्या व्यतिरिक्त कला सुद्धा उत्कर्ष होत गेली. म्हणजे हम्म. 18 शतकातली जी देवळं आहेत, आपण अगदी बदामी हंपी म्हटलं किंवा अ, अजिंठा वेरूळच्या लेण्यांची जी शिल्पकला, चित्रकला दिसते ती अति उच्च काळात गेलेली दिसते. हम्म. म्हणजे त्यामध्ये हे समन्वय आलेले दिसतात. म्हणजे कुशाण काळाचा जो नंतरचा गुप्त काळात ही जी कला आहे ती हम्म. अजून जास्ती सुरेख वाटते. कारण त्याच्यामध्ये आधीची जी गांधार कला आहे आणि मथुरा कला आहे, बरोबर. याचा एक समन्वय झालेला दिसतो हम्म. आणि तो कारागिरांनी इव्हॉल्व केलेला दिसतो. याला मग हळूहळू ही अर्थकारणाची पण गोष्ट होत गेली. हम्म. कारण तिथे मंदिरं असो किंवा दान असो, तिथे तुम्हाला लोक यायला लागले आणि मग ती आर्थिक केंद्र झाली, केंद्र झाले. प्रभावी केंद्र झाली. याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळातला जो उल्लेख आहे बौद्ध साहित्यामधल्या देवतांचा, देवतांच्या स्वरूपाचा बदल कसा दिसतो हे बघितलं तर निद्देस्त म्हणून एक बौद्ध साहित्य आहे. त्याच्यामध्ये ज्या देवता आहेत त्या वासुदेव आहे, बलदेव आहे, अग्नी आहे, पूर्णभद्र आणि मणिभद्र आपल्याला दिसतात. अजिंठ्याच्या आणि त्या लेणीमध्ये पण तुम्हाला हे सापडतात. हम्म. चंद्र आहे, इंद्र आहे, ब्रह्मा आणि सूर्य हे देवतांचं डिपिक्शन बुद्ध साहित्यामध्ये दिसतं. मग नंतरच्या काळामध्ये पाणिनीच्या याच्यामध्ये इसवी सन पूर्व 5वं शतक, त्याच्यामध्ये तुम्हाला इंद्र, वरुण, पृथ्वी, सोम, रुद्र, प्रजापती, ब्रह्मा, अ, वैश्रवण, संकर्षण, वासुदेव, स्कंद, विशाख आणि इतर ऋतू देवता दिसतात. पण याचं स्वरूप जेव्हा नंतर आपण बघतो ते तुम्हाला नवग्रह, नवऋतू, हम्म. 12 आदित्य किंवा सप्तमातृका हे हे त्याचं पुढचं उत्क्रांत झालेलं स्वरूप हो. मानायला काही हरकत नाही. म्हणजे देवतांचं ही फार इंटरेस्टिंग आहे, की देवता आणि मूर्तिकला कशी कशी समाजाच्या हम्म. गरजेनुसार बदलत जाते. म्हणजे आता जर आपण विचार केला तर साईबाबा किंवा गजानन बाबा किंवा ही हम्म. जी मोठी मठ झाली ती अ, कशी केंद्र बनली आहे हम्म. किंवा आता पण काही जे मठ आहे ते अ, आणि ह्यामध्ये भूगोलाचा किंवा लोकांचा आदान-प्रदानाचा खूप जास्ती प्रभाव आहे. जसं हम्म. की आता आपण काश्मीरचा किंवा अ, ह्या गांधार कलेचा विचार केला तर तिथे कुठले लोक होते तर काश्मीरकडून येणारे लोक, तिबेट चीनकडून येणारे आणि हम्म. युरोपातून आलेले. आणि हम्म. ते त्यांचे समन्वय आपल्याला गांधार कलेत दिसतो. मथुरेचा नंतर मथुरा शिल्प पण तुम्हाला तिथली स्थानिक बाबी दिसतात. कुशाणांचा प्रभाव दिसतो किंवा आयापट्ट जैनांचा प्रभाव दिसतो. त्या काळात जे जे काही लोकप्रिय होतं ते तुम्हाला दिसत जातं. शुंग काळामध्ये सुद्धा म्हणजे आधीच्या ज्या मौर्य काळातल्या यक्षिणीच्या मूर्ती आहेत, त्या शुंग काळामध्ये अजून चांगल्या झालेल्या दिसतात. आपल्या अच्छा. इथे कारल्याला काही कारला भाजे ज्या आधीच्या लेणी आहेत तिथे हम्म. ह्या मूर्त्या त्या खराब झाल्या, पण त्या तो प्रभाव आपल्याला दिसून येतो. आणि मग ह्या यक्ष-यक्षिणींचे रूप जे आहेत, जी रक्षक देवता होती, ती नंतरच्या काळामध्ये जी शालभंजिका म्हणजे फांदी भरलेली किंवा गौतम बुद्धाच्या अच्छा. जन्माची जी त्याच्या आईचं शिल्प आहे ते हम्म. अ, आम्रफळ तोडणारी अशा किंवा फळांनी डेकोरेशन केलेलं तिची वेशभूषा आहे. डोक्यावर फळं दिसतात, फुलं दिसतात. अशी ती नंतर अ, मूल घेतलेली अंबिका जी जैनांमध्ये दिसते किंवा हम्म. ती हरिती किंवा जांबाल जे कुबेर आणि मूल सांभाळणारी हरिती बौद्ध लेण्यांमध्ये दिसते.
लज्जागौरीचं स्वरूप सुद्धा बदललेलं दिसतं. जे आधी शरीराचं मोठं हे मांड्या मोठ्या किंवा असं ओबड-धोबड स्वरूप होतं ते हम्म. ती मुलाला जन्म देताना बसलेली, डोक्यावर कमळ असलेली, म्हणजे डोक्याच्या जागी कमळ असलेली लज्जागौरीची हम्म. मूर्ती ती दिसते. आणि मग हा लेण्यांपासून मंदिरांपर्यंत म्हणजे लेण्यांमध्ये काही अजिंठ्याच्या शेवटच्या काही लेण्यांमध्ये बघितलं तर ज्या आधीच्या लेण्यांमध्ये स्तूप आहे. अजिंठा एक क्लासिक एक्झाम्पल आहे. हम्म. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून तर इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत शतकापर्यंत. जसं मूर्तिकला हम्म. डेव्हलप होत गेली म्हणजे पहिल्या 4 लेणी जे 9, 10, 11 आणि 12 त्यामध्ये स्तूप दिसतं फक्त आणि काही चित्र हम्म. दिसतात आणि एक ते कमानी वगैरे केलेल्या. हम्म. जे आधीच्या स्थापत्याचं लाकडी स्थापत्याचं स्वरूप म्हणूया. हम्म. आणि नंतर जे 4थ्या शतकानंतर बुद्धाची मूर्ती आलेली दिसते. आजूबाजूला द्वारशाखा आलेली दिसते, दरवाजा आलेला दिसतो, प्रदक्षिणा पथ आहे, त्याला गर्भगृहात हम्म. बसवलेलं आहे, बाजूला रंगमंडप झालेला दिसतो आणि सगळे डेकोरेटिव्ह एलिमेंट सगळे हम्म. आलेले दिसतात. कारण त्याला त्याचं स्वरूप 4थ्या शतकापर्यंत बदललेलं आहे आणि प्रासाद ही जी संकल्पना आहे की हम्म. ती प्रासादाची संकल्पना आलेली दिसते आणि तो भाग हळूहळू नष्ट झालेला दिसतो की वर्षावासासाठी इथे ब- सिद्ध राहतात. हम्म. ते न दिसता मग ते मोठी पीठं झालेली दिसतात आणि तो शिलालेखांमधून दान दान दिसतं आणि मूर्त्यांमधून बघ ज्या द्वारशाखेवरच्या मूर्त्या आहेत किंवा रक्षक देवता आहेत, मग विद्याधर दिसतात, मग गंधर्व आलेले दिसतात, मग ते सगळे सृष्टीचे इलेमेंट हळूहळू शिल्पांमध्ये तुम्हाला आलेले दिसतात. दिसतात. अगदी लेणीत आणि मग ही मग ती एक चढाओढ झालेली दिसते लेण्यांमध्ये पण घारापुरीला. मग बुद्धानंतर मग जैन लेण्या झालेल्या दिसतात आणि हिंदू लेण्या हम्म. झालेल्या दिसतात. जसं वेरूळ त्याचं एक क्लासिक एक्झाम्पल. म्हणजे अगदी म्हणायचं झालं तर औरंगाबादला जे अगदी मिनिएचर लेणीत दिसतं ते सगळं एक्सपांडेड फॉर्म तो हम्म. तुम्हाला वेरूळला हम्म. झालेला दिसतो. मग रंगमंडप येतो, प्रदक्षिणापथ येतो, बाह्य भाग येतात, मग तिथे नरेटिव्ह येतात, रामायण महाभारताच्या कथा येतात. मग तशी त्या त्या काळाची त्या त्या राजकोसतेची तुम्हाला मंदिर शैली विकसित झालेली दिसते आणि ते हे एवढं आहे म्हणजे की बौद्ध स्थापत्याचा विचार केला तर मला वाटतं 5-6 खंड जास्तीच मला लागतील जास्त. जर विचार केला तर. तसेच मग मौर्य काळाची कला, नंतर मग महाबलीपुरम सारख्या, मग बदामी चालुक्य काळाचा आहे, मग ओरिसा, मग खजुराहो किंवा होयसाळ, यादव महाराष्ट्रात मराठी हे हे सगळं आपल्याला त्या त्या काळामधून उत्क्रांत झालेलं दिसतं, पण हे डिटोरेट झालेलं पण दिसतं नंतरच्या अच्छा. काळामध्ये. म्हणजे आणि मग याचे साहित्यात पुरावे दिसतात का? तर साहित्यात पुरावे दिसतात याचे. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये दुर्ग कसे बांधायचे किंवा हम्म. देवालय वगैरे हे शब्दांचा उल्लेख येतो. त्याच्यानंतर मनुस्मृती आणि धर्मोत्तर पुराण, वायू, मत्स्य, बृहत्संहिता ह्या पुराणांमध्ये पण देवालयाचा उल्लेख आलेला दिसतो. याच्यावरचं सगळ्यात जास्ती साहित्य तयार झालं ते 12व्या-13व्या शतकात आणि 12व्या-13व्या शतकात खूप प्रचंड मंदिरं पण झालेली दिसतात. कारण राजांनी त्यांची स्मृतीस्थळं म्हणजे हम्म. मेमोरियल जे त्यांचे जिवंतपणेच बांधायला सुरुवात केली की हम्म. आणि त्यांच्या इष्टदेवतेचं देऊळ म्हणून ते बांधायला सुरुवात झालेली दिसते. म्हणजे खजुराहो असो किंवा अशी जे संकुलं दिसतात ती एक प्रकारे त्या राजांनी बांधलेली त्यांची स्मृतीस्थळ आहेत. स्वर. हा आणि मग ह्या काळामध्ये जे साहित्य झालं त्याच्यामध्ये मैमत, मनसर, विश्वकर्मा, वास्तुशास्त्र, प्रासाद मंडल, शिल्पप्रकाश, समरांग सूत्रधार असे प्रचंड साहित्य तयार झालेले दिसते. पण अगदी समारोप करायचा किंवा याचा विचार करायचा तर मी असं म्हणेल की भारतातली जी शिल्पकला विकसित झाली त्याची मुळं अगदी आधीच्या काळातली आहे. सिंधू संस्कृतीच्या काळातून ती उत्क्रांत होत होत गेली
कारण तेव्हापासूनच आपलं जे स्थापत्यशास्त्र होतं, तंत्रज्ञान होतं किंवा हम्म, गणितीय नॉलेज होतं, ह्याच्यामध्ये शास्त्र सुद्धा आहे, विज्ञान सुद्धा आहे. हम्म, जी कला कला जरी 10% असली तरी क्राफ्टिंग ही 90% असतं बरोबर. कुठल्या पण याचं. त्या त्याला लागणारं भूमितीचं किंवा गणिताचं ज्ञान ते आपल्याकडे उपलब्ध होतं. ते हम्म, काळाच्या ओघात विसरलं किंवा ते कल्ट जे होते कारागीर ते नाहीसे होत गेले कारण त्यांना जे मान किंवा ते मिळणं हळूहळू 11व्या शतकानंतर ते कमीच होत गेलेलं दिसतं. आताही काही आपल्याकडची नावं त्याच्यावरून आहेत घडवणारे तसे. तर ही कलाकृती नष्ट झाली आणि वाईट बाब आहे. पण ते होतं म्हणून हे करताना आपण ते जतन करतोय का हे बघायला हवं. म्हणजे आता ज्या आपल्याकडच्या पुष्करणी आहे, विहिरी आहेत, त्या अशाच ओस पडल्या आहे. आपण पावसाच्या प्रश्नांवर हे करत असतो. तर ह्या ज्या शिल्पकला किंवा जे काही कलाचा आविर्भाव होता, आविष्कार होता, तो त्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत होता. त्यांच्या हम्म, समस्यांशी निगडीत होता. म्हणजे सिंधू संस्कृतीतले रस्ते अ, व्यवस्थित असणं, त्यांचे दरवाजे मागच्या बाजूला असणं, धूळ घरात न येणं, कचऱ्याला जागा असणं, किंवा ड्रेनेज जायची व्यवस्था असणं, हे जर आपल्याला 7,000 वर्षापूर्वी दिसतंय, तर आपण आता कुठेतरी कमी पडतोय आणि हम्म, आपण संस्कृतीचा अभिमान बाळगताना मग आपण हे ज्ञान विसरतोय बरोबर. हे महत्वाचं विचार मला असं वाटतं की हे हे आपल्याला देतात आणि ते उपलब्ध आहे. आपण सतत एक गोष्ट सतत बोलत असतो की मुघलांनी मंदिरं पाडली किंवा हम्म, मुसलमानांनी नष्ट केलं. पण हे ज्ञान आपण पण जतन करत नाहीये. म्हणजे दुसऱ्याकडे बोटं दाखवताना आपण काय करतोय हा आपण विचार विसरतोय. आणि आपलाच वारसा आपण नष्ट करतोय असं ह्याचा अभ्यास बरोबर. करताना तरी असं वाटत राहतं. आणि नंतरचं जे उत्क्रांत स्वरूप आहे मंदिराचं, मंदिराच्या बद्दल खूप सगळं लिहिलं गेलं आहे. पण जे एक विश्वाचं स्वरूप जे मंदिरामध्ये आलेलं दिसतं, एक देऊळ बघताना देऊळ कसं बघायला हवं, तर तुम्हाला खाली देऊळ म्हणजे एक मनुष्याचे प्रतिकृती मानलं गेलं. आणि त्याच्यामध्ये विश्वाचे सगळे एलिमेंट आले. जसे की हम्म, त्याचं अधिष्ठान असणार, त्याच्यावर 9 थर असतात. हम्म, गज प्राणी थर, गजथर असतो किंवा अश्वथर असतो. असे सगळे कोरलेले आपण बघितलेले असतात. गंधर्व, किन्नर असं सगळं कोरलेलं असतं. आणि बाह्य भागावर त्याच्या सगळ्या दिशांना दिग्पाल कोरलेले असतात. हे हम्म, दिग्पाल म्हणजे दिशांचे रक्षक देवता आहेत. आणि जी द्वारशाखा असते, स्तंभ म्हणजे तुमचे खांब आणि हात-पाय यांचं प्रतीक. नंतर कळस म्हणजे तुमचं चेहऱ्याचं प्रतीक. गर्भगृह म्हणजे तुमचा जन्माचा प्रतीक. अ, हम्म, गर्भाशी जोडलं गेलंय. तर त्याच्या आधीचा जो रंगमंडप असतो त्याच्यामध्ये तुम्हाला सुरसुंदर, अप्सरा, वादक, गायक सगळ्या कलाकृती दिसून हम्म, येतात. नवग्रह असतात, सप्तमातृका असतात किंवा सगळ्या देवदेवता त्याला उपदेवता म्हणूया आपण. उपदेवता असतात. यक्ष, किन्नर, गंधर्व हे सगळे पशु, पक्षी, प्राणी हे सगळे एलिमेंट मंदिराच्या भागात कोरलेले असतात. म्हणजे ते एक विश्वाचं एक प्रतीक आहे असं. अच्छा. आणि खांबांवर नॅरेटिव्हज कोरलेले असतात रामायण महाभारताचे किंवा जी देवतेचं मंदिर असेल तिच्या कथा असतात. त्या देवतेचा परिवार असतो. म्हणजे हम्म, विष्णूचं देवता असेल तर लक्ष्मी असणार किंवा इतर देवता असणार. शिवाचं मंदिर असलं तर कार्तिकेय, गणपती, पार्वती हम्म, देवी असणार. नंतर जेव्हा 8व्या शतकानंतर शैव आणि वैष्णवांमध्ये खूप जास्ती विवाद व्हायला लागले तेव्हा शंकराचार्यांनी असं म्हटलं जातं की पंचायतन ही पद्धत सुरू केली. अच्छा. पंचायतन मंडळांची जिथे 5 देवता हम्म, असतील, 5 देवतांची देवळं असतील आणि मध्ये मुख्य देवतेचं देऊळ असेल. म्हणजे शिवशक्ती, सूर्य,
विष्णू आणि शिव असं. हम्म. तर मला असं वाटतं की ह्याकडे बघताना म्हणजे आता आपण मंदिरं म्हटली की ती पूजा आणि तो स्तोम, अ, हम्म. जे पौराणिक देवता ज्या उदयाला आल्या त्या यज्ञ व्यवस्थेच्या विरुद्ध आल्या होत्या. हम्म. हम्म. तर तो भाग जाऊन आपण परत त्या जागेत आलोय का असा प्रश्न पडतो. नाही. आपण बरोबर. परत कर्मकांड करायला लागलो आहोत का? हम्म. आणि हा ज्या निसर्ग पूजक आपण होतो ते आपण दूर आलोय असं मला म्हणताय. ओके. थँक्यू मॅडम. खूप महत्वाचा विषय होता आणि म्हणजे अजून ऐकत राहावं असंच आहे. वेळ कमी आहे आपल्याकडं. पण म्हणजे माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण पुढचं एखादं लेक्चर म्हणजे महाराष्ट्रामधल्या ज्या देवता आहेत, खंडोबा, ज्योतिबा, तुळजाभवानी, विठ्ठल, अशांच्या संदर्भामध्ये अजून एक लेक्चर काही दिवसांनी आपण घेऊया. म्हणजे त्यांची एक भूमिका आमच्या सर्वांच्या लक्षात येईल की काय. ठीक थँक्यू आहे. मॅडम. धन्यवाद. 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 धन्यवाद.